इतका वैताग आला या बायकोचा. कुठं कोणती दुर्बुद्धी सुचली मला, लग्न केलं. नकोय आता, बायकोच नकोय त्या आईला. आता आहे ना, तिला सोडावंच लागेल मला. इतकं डोकं खाते, इतकं डोकं खाते ना, असं वाटतं आत्महत्या करून घ्यावा. पण बायकोमुळे कशाला आत्महत्या करायची, नाही का? आपलं बी आयुष्य आहे ना. हा, हिला सोडून देऊन आपण जगू, मस्त एकदम मजा करू आपण. तेच करतो आता. कोणाचा फोन आला काय? निशा. हॅलो. हॅलो, बोला. हा, म्हटलं कुठे सर तुम्ही? हा, मी आता गार्डनमध्ये. अहो, मला यायचं होतं तुमच्याकडं. माझ्याकडं? हो. तर मी आता घरी नाही, गार्डनमध्ये. हो का? मग आता मला ते पैसे हवे होते. हो. पैसे पाहिजे का? हा. या ना मग गार्डनला, बोलू ना आपण. गार्डनला? हा हा. अरे तिथे तर लय पब्लिक राहते हो. मग आता मग कुठं बाहेर जायचं का? बरं जाऊ दे, येते तिथं. आजूबाजूला कोण नाही ना तुमच्या? नाही, इकडं कोण नाही आहे, पण लय लांब आहे ते. हा का? बरं, आले आले. या मग हा, लवकर. हा. हिला पैसे पाहिजे नाही का? चला, हिलाच पट्ट्यात घेतो मी. बायकोचा वैताग आहे ना, निघून जाईल माझा. असंच काहीतरी करतो. येऊ दे आता तिला. बाई, कुठं बसला हा माणूस काय माहिती? या. ते तुम्हीच का? मी तुम्हाला कॉल हो हो, निशा ना. हा, ते बोलले ना त्या झाडाखाली बसले वाळलेलं. हो, या. हा. बसा. लईच नाही म्हणत. हा, इथंच बरं वाटतं. हा का? हा ते कसं होतं, आमच्या इकडचे लोक येतात ना इकडे चक्कर मारायला. हा. नाही, इथं कोणी नाही हो. हा, त्यांना भीती वाटते हो. नाही, हे झाड मोठं आहे ना, हा हा. त्याच्यामुळे इकडं काय चालू आहे कोणाला दिसत नाही का? नाही. फांद्या मोठ्या अशा. हा, झाड आहे ना, झाड. अहो, मला ना काम होतंय तुमच्याशी. हा, बोला ना. मला 50,000 रुपये द्या जरा उसने. 50,000? हा. हा, पैशाचं तसं काय प्रॉब्लेम नाही मला, बरं हा का. का? मग देतील ना? हा, मग देईल. कधी? कधी? आत्ताच देईल. मग कसे देणार, कॅश का फोन पे? फोन पे देईल ना मी. हा का? हा. बरं झालं, मला म्हणजे ना खूप पैशाची गरज होती. अहो. हो ना. हा, आणि ते एक मैत्रिणीने सांगितलं तुम्ही देता म्हणे. देतो मी, हा हा. बरं का. कधी कधी मदत करतो, हा, असं त्या काही नाही. ज्योतीला तुम्ही 2-3 वेळेस दिलेले ना? हा, तुम्हाला कोण भेटलं? ज्योती. हा, बरोबर. हा, तिने सांगितलं मला. नाही, तिला मदत करत राहतो मी. हा. चांगली स्वभावाने, चांगली. घरीच येणार होते. नाही, घरी नका हो. का बरं? नाही. बायको समोर हे व्यवहार केले हा. तर माझी वाट लागली. हा का? हा, हे तिला पण मी असं गुपचूप दिले. हा का? हा. नाही, तिने सांगितलं लय चांगला माणूस आहे म्हणे, देव माणूस आहे म्हणे. हे बा, ती चांगली आहे म्हणून मी चांगला आहे. हा. मी दिल्यानंतर तिच्याकडून घेतले सुद्धा नाही बरं. नाही का? नाही. नाही, मी देऊन टाकल. तुम्ही वाटलं असं व्याज घ्याव. तुम्ही देव पण नका आणि व्याज पण नका देऊ. हा का? नाही. फक्त काय माहिती का, हा. तिने ना हा. आता मोकळं बोललं चालेल का? बोला ना. हा, बोला. आता म्हणजे तिने मला आहे ना हा. थोडस काय खुश केलं होतं ना. म्हणजे काय? खुश म्हणजे असं प्रेम दिलं होतं, नाही का? हा. म्हणजे तुमचं आणि तिचं काय आहे? नाही, जुगाड आहे? नाही, प्रेम बिम नाही हा आमचं. का? पण पैसे दिले ना, हा. मग तिने त्या बदल्यात थोडस प्रेम दिलं. हा का? मग पैसे सोडून दिले तुम्ही? हा, सोडून दिले ना. हा का? आता प्रेम मिळाल्यावर काय, हा. घरात नाही मिळालं, बाहेर मिळालं नाही, तर तसं तर तिने मला काही सांगितलं नाही. नाही. आता मी बोलून गेलो, पण बोलू नका बरं का तिच्या. नाही हो, मी कशाला बोलू, हा. माझं काढलं. मला फक्त पैशाची घेणे. पैशाशी ना, मग देईल ना मी तुम्हाला. द्या ना मग. पण मग तुम्हाला बोललो ते होईल का? काय प्रेम भेटेल का तुमचं? येडावले का तुम्ही? नाही येडावले म्हणजे तुम्ही काय ज्यांना पैसे देता त्यांच्याकडून प्रेमच घेता का? नाही, तसं नाही. आपली काय बळजबरी नाही. आता थोडा वैताग आहे म्हणून. पैसे देतील ना तुम्ही मला? पैसे देईल ना. नाही दिले तरी देतील ना? हा, पैसे कशाला परत मागेल मी?
नाही तसं नाही हो. हा. मी तुम्हाला काही दिलं नाही तरी पैसे देतील ना? नाही असं असं नाही असं ना करू द्या. नाही ना, मग कुठं आपा परत तुमच्याकडे मागायचे, तुम्ही परत म्हणाला आज उद्या परवा व्याज मागायचं. अहो मग व्याज देऊन टाकाल ना. नाही ना. आता कसं माझा नवरा आहे ना लय विचित्र आहे. अहो हा त्याला अशा काही गोष्टी माहिती पडल्या ना तर तुम्हालाही हाणेल मलाही हाणेल. हो का? हा ना. नाही मग मी नाही देत तुम्हाला पैसे. हो असं ना करू. नाही नाही जाऊ देत तुम्ही. एक वैताग काय कमी आहे काय दुसरा चालू आहे? हा अहो घरचाच वैताग आहे. नाही हो द्या हो. नाही ना, तुम्ही आता असं म्हणताय हा नवरा डेंजर आहे, मग कसं काय द्या? पण आता त्या गोष्टी नाही देत मी तुम्हाला व्याज देईल ना. नाही व्याज मागायचं, चक्रा मारायच्या, परत तुम्ही फोन बंद ठेवायचे. नाही नाही माझं ते कामच नाही हो बरं का. परत पैसे घ्यायचे माझं काम नाही. आणि मी कोणाला जास्ती देत बी नाही. फक्त ती मैत्रीण आहे ना हा तिला दिले. हा का हा. प्रेम दिलं होतं ना तिने तुम्हाला. हा मग आता हा मी विचार करू का 5-10 हा विचार करा. माझं काही घाई नाही मला. काय करू पैशाची तर एवढी गरज आहे. मी जर पैसे नाही दिले तर माझं घराचा हप्ता कट नाही होणार. घराला सील लागल. काय करू आता नवऱ्याला तर काही गोष्टी माहीत नाही पडून देणार. यांना सांगाल माझ्या नवऱ्याला काही बोलला का. पैसे पण नाही द्यायचे. जाऊ द्या एक दिवसाची तर गोष्ट सुख देऊन टाकते. ऐका ना हा ठीक आहे देऊन टाकते तुम्हाला सुख. हा ना. हा 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 चालेल ना मग. इतकं सुख देईल ती ज्योतीने नसत दिलं एवढं. हो ना. हा. बस बस मला तेवढंच पाहिजे. पण मग पैसे नाही मागणार ना परत. नाही ना, काही संबंधच नाही ना. हा का आणि प्रेम दिल्यावर तुम्ही पैसे देणार आहे का परत? तुम्ही बोलू नाही, राहिले. मग तुम्ही म्हणाल मग एक दिवस प्रेम दिलं तू एक नाही दिवसाचे नाही काय आपलं 50,000. तसं काही नाही. नाही ना नाही एकदा फक्त बस. खुश करायचं. हा हा हो. आपण इकडे झाडाच्या मागे जाऊ. झाडाच्या मागे. हा मोठं झाड आहे ना, कोणी येत नाही तिथे. हा का हा. पण मग एखाद्याने काही करताना बघितलं ना. नाही हो, कोण बघते एवढं? हा अहो, भीती वाटते हो. अहो झाड लय मोठे आहे. हा का हा तिथं मध्ये असं यायचं खांद्याला. चला नाही तर आडूशा. या झोपडीत. हा आता ही झोपडी कोणाची काय? कोण नसत तिथं हा तिकडे जाऊ मग काय. है ना. हा चला तिथंच पैसे देतो. चला वैताग निघून जाईल माझा. चला चला. ऐका ना इकडे इकडे पाहून घ्या हो, मला लय भीती हा? वाटते. काही नाही हो. है ना. काय नाही हे बघ, आपण काहीतरी बहाणा करून देऊ ना. हा. हा चालेल चहा. पण पैसे नक्की देते हो नक्की 100%. हा ना बरोबर.